नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना कोणती निवृत्ती वेतन योजना लागू होणार याबाबत संदिग्धता स्थिती होती। नुकत्याच झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या संपामध्ये याविषयीची मागणी रेटण्यात आली होती। तसेच जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होणार नाही हे सुद्धा शासनानं स्पष्ट केलं होतं। त्याचवेळी सुधारित योजनेबाबत लवकरच आदेश काढण्याची देखील हमी देण्यात आली होती आणि अखेर त्यावरती महाराष्ट्र शासनानं आदेश काढलेला आहे। राज्य शासनानं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची सविस्तर कार्यपद्धती एका शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे। या निर्णयामुळे 1 मार्च 2024 पासून सेवेत आलेल्या आणि या योजनेचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढ लागू होईल। 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणामध्ये निवृत्ती वेतन हे दिलं जाईल। या योजनेअंतर्गत किमान निवृत्ती वेतन हे 7,500 रुपये निश्चित करण्यात आलं असून 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्यांना हे निवृत्ती वेतन लागू होणार नाही। पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी या सुधारित योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपला पर्याय 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखांकडे सादर करणं आवश्यक आहे। विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी NPS मधून काही रक्कम काढली असेल त्यांना ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागेल, अन्यथा त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये त्याच प्रमाणामध्ये कपात केली जाणार आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही तांत्रिक बाबी स्पष्ट करण्यात आल्यात। यामध्ये 60% परतावा जमा करणं, निवृत्तीच्या वेळी PF RDA कडनं मिळणाऱ्या संचित निधीतील 60% रक्कम कर्मचाऱ्यांनी आहरण करून संवितरण अधिकाऱ्याकडे म्हणजेच DDO कडे जमा करणं अनिवार्य आहे। उर्वरित 40% निधीवरती मिळणाऱ्या वार्षिकीचा तपशील सादर करावा लागेल। शासन देय निवृत्ती वेतनानुसार ही वार्षिकीची रक्कम वजा करून अंतिम निवृत्ती वेतन हे निश्चित करण्यात येईल। त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून देत असेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासकीय स्तरावरती याची अंमलबजावणी आता युद्ध पातळीवरती सुरू होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पेन्शनचा तिढा अखेर सुटलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।